नमस्कार मंडळी. सिंह राशी आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळण ठरू शकतो. कारण 7 पिढ्यांनंतर असा राजयोग तयार होतो आहे जो तुमचे नशीब पूर्णपणे बदलू शकतो. तुमच्या राशीवर आता देवीची विशेष कृपा होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जे अडथळे, आर्थिक संकट आणि मानसिक तणाव सुरू होतो ते आता हळूहळू संपतील. घरात सुख, पैसा, आनंदाची नवीन सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे पुढचे काही दिवस सिंह राशीसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण ग्रहाची अशी स्थिती तयार झाली आहे की अचानक धनलाभ, नोकरीत प्रगती किंवा एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. ज्यांचे काम अडकलेले होते त्यांना यश मिळायचे संकेत आहेत. पण लक्षात ठेवा, हा राजयोग प्रत्येकाला मिळत नाही. फक्त काही भाग्यवान सिंह राशीच्या लोकांवर ही कृपा होणार आहे. म्हणून पुढचे 48 तास कोणाशीही वाद करू नका आणि आपल्या योजना गुप्त ठेवा. घरातील मोठ्याचा आशीर्वाद घ्या. मंगळवारी किंवा रविवारी देवासमोर तुपाचा दिवा लावा. त्यामुळे हा राजयोग आणखी शक्तिशाली बनेल. आणि एक गुप्त संकेत, जर तुम्हाला सतत सिंह, सूर्य किंवा सोनेरी रंग दिसत असेल तर समजा नशीब तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात झाली आहे. सिंह राशी तुमच्या 7 पिढ्यांचे भाग्य आता बदलणार आहे. मोठा राजयोग तुमच्या दारात उभा आहे. फक्त योग्य वेळेची वाट पहा. आजचा हा व्हिडिओ सिंह राशीच्या लोकांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे. कारण अनेक वर्षानंतर असा दुर्मिळ राजयोग तयार होतो जो फक्त सिंह राशीच्या भाग्यवान लोकांच्या जीवनात बदलू शकतो. पुढचे काही दिवस तुमच्यासाठी साधे नाहीत. ग्रहाची चाल, नक्षत्राची स्थिती आणि देवीची कृपा या सगळ्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल होण्याचे संकेत मिळू शकतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे हा राजयोग नेमकं कोणता आहे आणि कोणत्या सिंह राशीच्या लोकांना सर्वात मोठा फायदा होणार आहे. पुढच्या काही दिवसात कोणत्या चूक टाळाव्यात आणि 7 पिढ्यांचे भाग्य बदलण्याचे गुप्त कारण काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब आणखी वेगाने बदलू शकतो. सिंह राशी, आजपासून तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण ग्रहाची चाल आता तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात झाली. अनेक दिवसापासून तुम्ही मनात एक मोठा ताण घेऊन जगत होता. काही पैशाची चिंता, काही नात्यामध्ये तणाव, तर काही कामात येणारे अडथळे. पण आता परिस्थिती हळूहळू बदलणार. देवाने तुमच्या संयमाची परीक्षा घेतली, कारण प्रत्येकाला मोठं यश मिळत नाही. ज्यांनी संकटात ही हार मानली नाही त्यांच्यावर ही खरी कृपा होते. सिंह राशीच्या लोकांमध्ये एक वेगळी शक्ती असते. ती कितीही संकटाशी असली तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद त्यांच्यात असते. आणि हाच गुण आता तुमचं भाग्य बदलणार आहे. ग्रहाची अशी स्थिती तयार झाली आहे. अचानक एखादी मोठी संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकते. काही लोकांना नवीन नोकरी मिळेल, काहींना व्यवसाय मोठा फायदा होईल, तर काहींना अचानक धनलाभ होईल. पण लक्षात ठेवा, देवाची कृपा आली की त्यासोबत एक परीक्षा देखील येतात. म्हणून पुढचे काही दिवस खूप शांत राहा. कोणाशी वाद घालू नका आणि आपल्या योजना गुप्त ठेवा. कारण तुमच्या प्रगतीवर काही लोक जळत आहेत. तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून काही लोक नकारात्मक ऊर्जा पसरवू शकतात. सिंह राशी, आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवायची. तुमची मेहनत फळ आता मिळायला सुरुवात होईल. विशेष म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं होतं त्याच लोक तुमचं कौतुक करतील. पण घरात आनंदाचे वातावरण तयार होईल. कुटुंबातील अडचणी कमी होतील आणि बराच काळ अडकलेली कामे अचानक पूर्ण होऊ शकतात. जर तुम्हाला वारंवार सूर्य, सिंह किंवा सोनेरी रंग दिसत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ नशीब तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात झाली आहे. पुढचे काही दिवस राशीसाठी अत्यंत खास असणार आहे. कारण देव आता तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवण्याची तयारी करत आहे. 7 पिढ्यांचे भाग्य बदलणार हा शब्द ऐकायला मोठे वाटतं, पण यामागे खूप खोल अर्थ दडलेला असतो. याचा अर्थ फक्त अचानक पैसा मिळणे नाही, तर तुमच्या संपूर्ण घराची ऊर्जा बदलण्याची वेळ आली आहे. काही लोकांच्या आयुष्यात कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. पैसा येतो पण टिकत नाही. पण घरात सतत तणाव, भांडण आणि अडथळे निर्माण होतात. हे सगळं फक्त नशिबामुळे नसतं, तर काही वेळा ग्रहाची नकारात्मक ऊर्जा आणि जुनी कर्मबंधन देखील कारणीभूत असतात. पण आता सिंह राशीसाठी तयार होणारा हा राजयोग त्या नकारात्मक गोष्टी संपवण्याचा संकेत देत असतो. पैशाची वाढ होईल, नवीन संधी मिळतील, घरात तणाव येईल, शुभ कार्य होतील. काही लोकांच्या घरात एक व्यक्ती अशी जन्माला येते जी संपूर्ण घराचे नशीब बदलते आणि कदाचित ती व्यक्ती तुम्ही असू शकता.
तुमच्या मेहनतीमुळे, निर्णयामुळे हे देवीच्या कृपेने तुमच्या कुटुंबाची परिस्थिती बदलू शकते. त्यांच्या घरात वर्षानुवर्षे आर्थिक संकट होतं, त्यांना आता आराम मिळू शकतो. जुनं कर्ज कमी होईल, अडकलेले पैसे परत येऊ शकतात. विशेष म्हणजे हा काळ सिंह राशीच्या त्या लोकांसाठी जास्त शक्तिशाली आहे ज्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. देव प्रत्येकाची परीक्षा घेतो, पण जे लोक संकटाला मेहनत सोडत नाही त्यांच्यावर खरी कृपा होते. पुढच्या काही दिवसात तुम्हाला काही गुप्त संकेत मिळू शकतात का? अचानक एखादी शुभ बातमी मिळेल, जुने अडकलेले पैसे पूर्ण होणे, घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणे किंवा अचानक धनलाभ होणे. हे सगळे संकेत सांगतात की नशीब तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात झाली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा राजयोग फक्त भाग्यावर चालत नाही, त्या मेहनत, संयम आणि योग्य निर्णय खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या काळात राग, अहंकार आणि चुकीच्या लोकांपासून दूर राहिला तर योग्य तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. सिंह राशी, तुमच्या घरात आता सुख, पैसा आणि सन्मान येण्याची वेळ जवळ आली आहे. पुढचे 48 तास तुमच्या आयुष्यासाठी साधे नाही. या काळात घेतलेले निर्णय पुढचे अनेक महिने ठरवू शकतात. ग्रहाची चाल अशी बनत आहे की नशीब अचानक तुमच्या बाजूने फिरू शकतं, पण त्याच वेळी एक छोटी चूक मोठं नुकसान करू शकतं. म्हणून पुढचे 2 दिवस खूप सावधान राहा. सर्वात आधी रागावर नियंत्रण ठेवा, कारण या काळात तुमचं शब्दाचा प्रभाव खूप जास्त असणार आहे. रागात बोललेली एखादी गोष्ट नातेसंबंध खराब करू शकते. काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील, तुमचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, शांत राहणारा माणूस शेवटी जिंकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात कोणालाही सांगू नका, कारण प्रगती काही लोकांना नजर लागते. तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून काही लोक नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात. जर तुम्ही एखादं नवीन काम सुरू करणार असाल तर पूर्ण होईपर्यंत गुप्त ठेवा. पैशाच्या बाबतीत सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा. कोणालाही खर्च उधारी देऊ नका, कारण या काळात पैशाबाबत चुकीचा निर्णय त्रास देऊ शकतो. विशेष 48 तासात तुम्हाला एक मोठा संकेत मिळू शकतो. कदाचित एखाद्याचा फोन कॉल, एखादी व्यक्ती भेट किंवा अचानक आलेली बातमी आयुष्य दिशा बदलू शकते. म्हणून कोणतीही संधी हलक्यात घेऊ नका. सिंह राशीच्या काही लोकांना या काळात नोकरीची संधी मिळेल, अडकलेले पैसे परत मिळतील किंवा एखादं मोठं काम पूर्ण होईल. पण त्यासाठी आत्मविश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट, या काळात रात्री उशीरपर्यंत जागरण टाळा. मन शांत ठेवा आणि शक्य असेल तर सूर्यदेवाची पूजा करा. रविवारी सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने तुमच्यावरची नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि राजयोग आणखी मजबूत होतो. जर तुम्हाला सतत सोनेरी किंवा सूर्य किंवा सिंहाचे चिन्ह दिसत असेल तर एक गुप्त संकेत आहे की देवीची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. सिंह राशी, 48 तास तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडू शकतात. फक्त शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य निर्णय घ्या. आता आपण बोलणार आहोत त्याविषयी ज्याची प्रत्येक वाट पाहत असतो. पैसा, करिअर. ग्रहाची सध्याची स्थिती सांगते की पुढचे काही दिवस तुमच्या आर्थिक जीवनात मोठा बदल घडू शकतो. ज्या लोकांनी खूप मेहनत केली पण त्यांना योग्य फळ मिळालं नाही, त्यासाठी आता वेळ बदलण्याची चिन्ह दिसत आहे. सर्वात आधी नोकरी, व्यवसाय बोलूया. जर तुम्ही नोकरी करत असाल तर अचानक एखादी नवीन संधी मिळू शकते. वरिष्ठ लोक तुमच्या कामात कौतुक करतील. काही लोकांना प्रमोशन किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते. ज्यांनी नोकरी बदलण्याची इच्छा आहे त्यासाठी हा काळ खूप शुभ मानला जातो. व्यवसाय करणारे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. नवीन ग्रहाची स्थिती मिळेल, अडकलेले व्यवहार पूर्ण होतील आणि पैशाची आवक वाढायला सुरुवात होईल. विशेष म्हणजे ज्या कामात तुम्हाला सतत नुकसान होतं, ज्यांना कामातून काही फायदा होऊ शकतो. काही लोकांना अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादी व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते. पैसा आणि करिअर सोबत आता तुमच्या प्रेम जीवनात, नातेसंबंधात मोठे बदल दिसत आहे. गेल्या काही काळात अनेक सिंह राशीच्या लोकांमध्ये तणाव, निर्णय चालू झाला आहे. गैरसमज, राग, दुर्लक्ष किंवा संवाद झाल्यामुळं मनात अंतर वाढलं. पण आता परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. ग्रहाची स्थिती सांगते की तुटलेली नाते पुन्हा जुळू शकतात. ज्याच्यावर भांडण झालं होतं त्यांच्यात शांतता निर्माण होईल आणि मनातील गैरसमज दूर होण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करत असाल तर पुढचे काही दिवस तुमच्यासाठी खूप खास असू शकतात, कारण समोर व्यक्तीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
काही सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची एंट्री येऊ शकते. अचानक एखादी व्यक्ती भेट, सोशल मीडिया झालेली ओळख किंवा जुनी व्यक्ती पुन्हा आयुष्यात संकेत दिसत आहे. विवाहाचे योगही खूप मजबूत होत आहे. ज्या लोकांचे लग्न जुळत नव्हते किंवा सतत अडथळे येत होते त्यासाठी आता चांगली बातमी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, सिंह राशी तुमच्यात आत्मविश्वास जास्त असतो, पण कधी कधी हाच आत्मविश्वास अहंकारात बदलतो आणि नात्यामध्ये अहंकार आला की प्रेम कमकुवत होतं. म्हणून हा काळात शांतपणे संवाद साधा, रागात निर्णय घेऊ नका, समोरच्या व्यक्तीचा ऐका, छोट्या गोष्टी मनाला लागू घेऊ नका. कारण घरात नातेसंबंधामध्ये सुधारणा दिसत नसेल, कुटुंबात जुने वाद मिटू शकतात, घरात आनंदाचे वातावरण तयार होतात. विशेष म्हणजे ह्या काळात तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून मोठा पाठिंबा मिळू शकतो. जो माणूस तुमच्या कठीण काळात तुमच्यासोबत उभा राहील तोच तुमच्या आयुष्यात खरा व्यक्ती असेल. जर तुम्हाला सतत प्रेमाशी संबंधित स्वप्न पडत असतील किंवा एखादी व्यक्तीची आठवण वारंवार येत असेल तर तो एखादा एक गुप्त संकेत मानला जातो. सिंह राशी, आता तुमच्या आयुष्यात प्रेम, विश्वास आणि नवीन सुरुवात वेळ आली आहे. सिंह राशी, आता आपण त्या गुप्त संकेतबद्दल बोलणार आहोत जे प्रत्येकाला समजत नाही. कारण जेव्हा नशीब बदलायला सुरू होते तेव्हा विश्व आधी संकेत देतो. अनेक लोक या संकेताकडे दुर्लक्ष करतात, पण जे लोक संकेत ओळखतात त्यांचं आयुष्य वेगाने बदलू शकतं. सर्वात पहिला संकेत, वारंवार सिंह दिसणं. जर तुम्हाला मोबाईलमध्ये, स्वप्नात, फोटोमध्ये किंवा अचानक कुठेही सिंहाचं चिन्ह दिसत असेल तर तो तुमचा राशीचा जागरूक संकेत मानला जातो. सूर्याशी संबंधित गोष्टी दिसणे. सूर्योदय अचानक खूप सुंदर दिसणे, सूर्यास्त स्वप्न पडणे किंवा सुनहरी प्रकाश वारंवार दिसणे हे संकेत सूर्योदयाची कृपा तुमच्यावर वाढत आहे. तिसरा खूप शक्तिशाली संकेत, जुने अडकलेली काम अचानक पूर्ण होणे. ज्या गोष्टी मनापासून अडकलेल्या होत्या त्या अचानक सोप्या होऊ लागतात. हे नशीब फिरण्याचं सर्वात मोठं चिन्ह मानलं जातं. काही सिंह राशीच्या लोकांना हा काळात विचित्र स्वप्न पडू शकतात. उदाहरणार्थ, मंदिर दिसणे, प्रकाश दिसणे, पाणी किंवा नदी दिसणे किंवा एखादी देवता स्वप्नात दिसणे. हे सगळं शुभ संकेत मानले जातात. पण लक्षात ठेवा, जिथे सकारात्मक ऊर्जा वाढते तिथे नकारात्मक ऊर्जा देखील सक्रिय होते. म्हणून या काळात कोणावरही लगे विश्वास ठेवू नका. घरात भांडण टाळा आणि मन शांत ठेवा, कारण काही लोक तुमच्या आनंदावर जळू शकतात. आणखी एक गुप्त गोष्ट, जर तुम्हाला अचानक जुन्या लोकांचे फोन किंवा मेसेज येत असतील तर समजा तुमच्या आयुष्यात एक जुना अध्याय पुन्हा उघडण्याची वेळ आली आहे. सिंह राशी, देव आता तुम्हाला एक मोठी संधी देत आहे, पण ही संधी ओळखायला तुमच्या हातात आहे. जर तुम्ही सकारात्मक विचार ठेवला, मेहनत सुरू ठेवली आणि देवावर विश्वास ठेवला तर हा राजयोग तुमच्या आयुष्यात असा बदल घडवेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. पुढचे काही दिवस अत्यंत खास असणार आहे, कारण नशीब आता हळूहळू तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करत आहे. राजयोग, सिंह राशी, राजयोग तयार झाला आहे, पण त्याची सकारात्मक ऊर्जा आणखी वाढवण्यासाठी काही खास उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. हे उपाय साधे आहे, पण मनापासून केले तर त्याचा प्रभाव खूप वेगाने दिसू शकतो. सर्वात पहिला उपाय, रोज सूर्यदेवाला जल अर्पण करा. तांब्यात लोट्यात स्वच्छ पाणी घ्या आणि सूर्याकडे पाहून हळूहळू जल अर्पण करा. त्यावेळी मनात ओम गृह्णे सूर्यदेवाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. हा उपाय सिंह राशीसाठी खूप शुभ मानला जातो, कारण सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. रविवारी गोड पदार्थ दान करा. गरजू लोकांना अन्नदान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, धनलाभ होते, योग्य मजबूत होतात. तिसरा उपाय, घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, कारण ज्या घरात मोठ्यांचा आशीर्वाद असतो तिथे देवीची कृपा लवकर होते. या काळात शक्य असेल तर खोटं बोलणं टाळा, कोणाचं मन दुखवू नका आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण तुमच्या शब्दामागे आता विशेष ऊर्जा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे डोळे बंद करून स्वतःला यशस्वी होताना पहा. हा छोटासा उपाय तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षण करेल. काही सिंह राशीसाठी लोकांना या उपायाचा परिणाम खूप लवकर दिसतो. अडकलेली काम पूर्ण होतील, पैशाचे आव्हान वाढेल आणि मनात भीती कमी होईल. पण लक्षात ठेवा, उपायापेक्षा तुमची मेहनत आणि सकारात्मक विचार जास्त महत्त्वाचे आहे. देव फक्त त्यांना साथ देतो जे स्वतःवर विश्वास ठेवतात आणि संकटांना पुढे चालत राहतात. सिंह राशी, आता वेळ आली आहे जून दुःख मागं सोडण्याची आणि आयुष्यात सुख, पैसा आणि सन्मान, नवीन काळ सुरू होण्याचे संकेत मिळण्याची.
आजचा हा संदेश साधा नाही, कारण अनेक वर्षानंतर असा शक्तिशाली राजयोग तयार होत आहे जो तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो. गेल्या काही काळात तुम्ही खूप संघर्ष केला, अनेक वेळ हार मानण्याची वेळ आली, पण तरीही तुम्ही थांबला नाही. आणि कदाचित म्हणून हा देव आता तुमच्या मेहनतीचं फळ देण्याची तयारी करत आहे. पुढचे काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. या काळात घेतलेला निर्णय तुमच्या भविष्याची दिशा ठरवू शकतो. जर तुम्ही शांत राहिला, मेहनत सुरू ठेवली आणि सकारात्मक विचार ठेवला, तर हा राजयोग तुमच्या 7 पिढ्यांचे भाग्य बदलू शकतो. घर, सुख, पैसा आणि सन्मान वाढेल, अडकलेली काम पूर्ण होतील आणि जे लोक तुमच्या कमी समजत होते तेच लोक तुमचं कौतुक करतील. पण लक्षात ठेवा, अहंकार आणि रागापासून दूर राहा, कारण नशीब बदलण्याला संयम मिळणं खूप महत्त्वाचं असतं. सिंह राशी, विश्वासात तुम्हाला एक मोठी संधी देत आहे. हे वेळ ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल हा संदेश तुमच्यासाठी होता, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन खास राशी भविष्यामध्ये. तोपर्यंत हसत राहा, पुढे जात राहा आणि देवावर विश्वास ठेवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.